नमस्ते सर्वांना. चेतना फॅशन टेलरमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आज मी इथे एक कपडा घेतलेला आहे. त्याची उंची जी आहे 22 इंच आणि रुंदी आहे 16 इंच. इथे हा कपडा डबल घेतलेला आहे. माझ्या साईडनं मी घडी करून घेतलेली आहे 4 पदरी. तर ह्या घडीच्या साईडनं आपल्याला इथे 6 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि वरच्या साईडनं 2 इंचावर. तर याला आता असं आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे. त्यानंतर पुढे 2 इंच मार्किंग करायचं आहे आणि पुढच्या साईडने पण आपल्याला 6 इंचावर मार्किंग करून इथे राऊंड शेपमध्ये आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे. घडीच्या ठिकाणी मी पहिल्यांदा कट केलेलं आहे. त्यानंतर इकडे उजव्या साईडला कट करत आहे. तर याला आपल्याला या कपड्याला बनियनसारखा आकार येणार आहे. तर ह्या ज्या सुलट पट्ट्या आहेत, ज्या मी आता फोल्ड केलेल्या आहेत, त्या साईडनं आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे. इथे मी पिन लावून घेतलेली आहे आणि सुलट बाजूने आपल्याला ती फोल्ड करायची आहे अशा पद्धतीनं. तिथे स्टिच करून घ्यायचं आहे आधी. त्या दोन्ही साईडनं आपण इथे शिलाई करून घेतलेली आहे दोन्ही बाजूच्या. त्यानंतर आपल्याला इथे पायपिंग करायचं आहे, म्हणजे फोल्ड करून शिवायचं आहे आतल्या साईडनं. बारीक गोट करायचा आहे आपल्याला दुमडून. असंच आपण दुसऱ्या साईडनं पण शिलाई करून घेणार आहोत. अशी बारीकशी फोल्ड करायची आहे. तर इथे हा राऊंड आपला पूर्ण झालेला आहे शिवून. यानंतर आपल्याला साईडनं, म्हणजे आता इथं दाखवल्याप्रमाणे इथे पण आपल्याला पायपिंग करून फोल्ड करून घ्यायचं आहे शिवून. खूप सोपी पद्धत आहे ही आणि पटपट शिवून होणारी बॅग आहे ही. याला काही बाहेरचे बंद लावायचे नाहीत किंवा अस्तर, फोमची काहीच गरज नाही आहे. सिंपल एका कपड्यामध्ये आपण ही पिशवी शिवणार आहोत. त्यानंतर आपल्याला इथे जे कट केलेला जो कट असलेला भाग तो जोडून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने आपण फोल्ड केलेली होती, तर ती साईडनं शिलाई करायची आहे इथे. अशा पद्धतीने आपली ही बॅग तयार होती आहे. तर आता इथे आपल्याला बॅग फोल्ड करून कॉर्नर कट करून घ्यायचे आहेत. दोन्ही एकसारखे येतील असे पण फोल्ड करून घेणार आहोत या ठिकाणी. तर इथे 2 बाय 2 इंचाचे असे बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आणि हा कट करून घ्यायचा आहे.
त्यानंतर इथे बॉटमला शिलाई करून घ्यायची आहे. ते बॉटमचं स्टिचिंग झाल्यानंतर साईडनं आपण एक हे जे कॉर्नर आहेत ते आपल्याला जोडून घ्यायचे आहेत. तशी दुसरी साईड पण स्टिच करून घ्यायची आहे. इथे आपली ही बॅग पूर्ण झाली आहे शिवून. आता हिला आपण सुलट करून बघू शकतो. कोपरे व्यवस्थित आलेले आहेत. अशा पद्धतीने ही बॅग तयार झालेली आहे. मार्केटमध्ये अशा बॅग खूप चालतात आणि वापरायला पण इझी आहे. घडी छोटीशी होते. तर ही बॅग तुम्हाला कशी वाटली? आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक यू.